नमस्कार मैत्रिणींनो, किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। स्वतःला जर खरोखर बदलायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। मैत्रिणींनो, आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये आपली सहनशीलता खूप कमी झाली आहे। छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला पटकन राग येतो आणि आपण समोरच्या व्यक्तीला लगेच प्रतिक्रिया देतो। कोणी काही बोलले का लगेच त्याला उत्तर द्यायचे, किंवा कोणी जर टोमणे मारले तर त्याला प्रत्युत्तर म्हणून टोमणे परत द्यायचे। अशी आत्ताची आपली परिस्थिती झाली आहे। तर आपली सहनशक्ती खूप कमी झाल्यामुळे किंवा आपल्या धावपळीच्या युगामध्ये आपल्यावरती ताणतणाव वाढल्यामुळे आपल्याकडून या सर्व चुका होत असतात। शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही, तर शांत राहणे म्हणजे खूप मोठी ताकद असते। अनेक वेळा आपण शांत राहिल्याने बऱ्याच जणांना वाटतं की ही घाबरते किंवा माघार घेते, तर तसे बिलकुल नसते। तर आपण शांत राहणे म्हणजे आपल्यामधील खूप मोठी ताकद आहे आणि आपल्याला विचार करण्यासाठी ही वेळ मिळतो। अनेक वेळा असे होते की आपण रागात काहीतरी बोलून जातो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते। त्यामुळे रागाच्या वेळी आपण 2-3 मिनिटं शांत राहिले तर आपला राग शांत झाल्यानंतर आपले शब्दही स्मूथ येतात आणि समोरच्या व्यक्तीचेही मन दुखत नाही। आयुष्यामध्ये खरा बदल जर हवा असेल तर अनावश्यक ठिकाणी बोलणे हे कमी करावे। त्यामुळे आपल्यातील अपशब्द वापरणे किंवा चुकीचे शब्द वापरणे ह्याच गोष्टी आपल्याकडून होत नाही। ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे। ह्या सवयीमुळे आपण जास्त ऐकू शकतो, जास्त समजून घेऊ शकतो आणि हळूहळू आपल्यामध्ये बदल होत जातात आणि आपल्याला हवे तसे आपल्यामध्ये परिवर्तन घडून येते। जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचे असतील, सकारात्मक बदल घडवायचे असतील तर काही ठिकाणी शांत राहणे खूप गरजेचे असते। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे रागाच्या ठिकाणी शांत राहणे। माणसाला राग येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्यावरती ताबा मिळवणे ही आपल्या हातातली गोष्ट आहे। त्यामुळे आपण रागाच्या वेळी शांत राहणे हे खूप काही आपल्याला शिकून जाते। प्रत्येकाला कधीतरी राग येतो, हे काही चुकीचे नाही, पण रागाच्या भरात आपण काहीतरी शब्द चुकून बोलून जातो, त्यावेळी समोरच्याचे मन दुखवले जाते। ते शब्द समोरच्याला काट्यासारखे टोचतात आणि मग त्यामधून आपल्या नात्यासंबंधामध्ये असतील किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये असतील तर वादविवाद निर्माण होतात। त्यामुळे खरी शहाणपणाची वेळ हीच असते की आपण 2-3 मिनिटं शांत राहिलं की आपण अर्धी लढाई तेथेच लढली जाते। कारण रागाच्या वेळी घेतलेले निर्णय आणि बोललेले शब्द बऱ्याचदा चुकीचे होतात। ज्यावेळेस आपण शांत राहतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचेही म्हणणे आपल्याला पूर्णपणे समजून घेता येते आणि त्याच्या मनामधील गोष्टीही आपल्याला समजतात। त्यामुळे आपण शांत राहिले तर आपल्याला सर्वच गोष्टी उलगडा होतो आणि समोरच्या व्यक्तीही त्यावेळेस रागात असते। त्यामुळे दोघांच्याही राग ज्यावेळेस अनावर होतो त्यावेळेस याच्यातून काही निष्पन्न होत नाही, पण नातेसंबंधामध्ये किंवा आपल्यामध्ये वादविवाद नक्कीच होतात। त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो किंवा अंतर वाढत जाते। त्यामुळे आपल्याला जितके शांत राहता येईल तितके आपण शांत राहण्याचा प्रयत्न करावा आणि नंतर आपण ज्यावेळेस शांत होऊ त्यावेळेस समंजसपूर्वक आपण त्या व्यक्तीशी संवाद साधून त्या व्यक्तीशी बोलून आपण शांतपणे सर्व मार्ग मोकळे केले पाहिजेत। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोणीतरी उगीच उचकून देत असतं। काही लोकांना सवय असते की आपला काही चांगला स्वभाव असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल तर ती लोकांना पाहवत नाही। त्यामुळे बऱ्याचशा लोकांना सवय असते की काहीतरी उचकून द्यायचे आणि नंतर आपण काय बोलतो किंवा रागाच्या भरामध्ये आपण कोणाला तरी काहीतरी बोलले जातो आणि ते सगळीकडे दिंडोरा पिटवत फिरत राहतात। काही लोकांना तुमची मनशांतीही खटकत असते किंवा काही लोकांना तुम्ही यशस्वी होत असता तेही पाहवत नसते। काही लोकांना तुमच्या आनंदात किंवा तुमच्या यशामध्ये जे चांगले गोष्टी चाललेल्या असतात त्या पाहवत नाही। त्यामुळे कुठेतरी काहीतरी अडचणी निर्माण करायच्या असतात, त्यामुळे तुम्हाला उचकून दिले जाते किंवा कोणाबद्दल तरी काहीतरी सांगितले जाते आणि त्यामुळे आपल्या मनातही गैरसमज निर्माण होतात आणि आपण ज्यावेळेस भडकतो त्यावेळेस त्याच्यातून मात्र दुसरेच काहीतरी निष्पन्न होते। त्यामुळे कोणीही काही सांगितले किंवा कोणी उचकून देण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपण ते सावधगिरीने चांगल्या प्रकारचा मार्ग हा निवडला पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये ज्यावेळेस वादविवाद होत असतील त्यावेळेस शांत राहणे। घरामध्ये ज्यावेळेस वादविवाद होत असतील त्यावेळेस आपलेच लोक असतात किंवा आपल्या समोरच्या म्हणणे आपण समजून न घेतल्यामुळे किंवा कोणत्याही गोष्टीवरून ज्यावेळेस आपल्यामध्ये वाद होतात
त्यावेळेस आपण थोडे शांत राहून आपल्यातील वातावरण शांत झाल्यानंतर त्याचे कारण किंवा निरासन करणे हे योग्य ठरते. घरातील नाती जर जपायची असेल तर काही वेळे आपल्याला शांत राहणे गरजेचे असते. शांत राहणे म्हणजे हार मानणे नाही, तर शांत राहणे म्हणजे समजूतदारपणा. शांत राहणे म्हणजे हार मानणे नाही, तर आपले नाते वाचवणे. आपण बोललेले शब्द परत आपल्याला घेता येत नाही, त्यामुळे कोणाविषयी किंवा कोणालाही आपण काही बोलताना मात्र आपल्या तोंडावरती ताबा ठेवून बोलले पाहिजे. घरात शांत राहणारा माणूस घर जोडून ठेवतो. तुमच्या संयमामुळे घरातील ताणतणाव कमी होतात. पुढची गोष्ट म्हणजे तुमचे गुपित. तुमचे गुपित कोणालाही सांगू नका, कारण भरपूर लोकांना सवय असते की कोणाच्या घरी काय चाललंय, कोण काय करत आहे किंवा कोण किती खुश आहे, कोण किती दुःखी आहे, ह्या गोष्टींची विचारपूस करणे किंवा जाणून घेण्याची खूप लोकांना खूप उत्सुकता असते. त्या आपण काय करत आहे, कोणता बिझनेस करत आहे, कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला रहस्य आहे, ह्या गोष्टी लोकांना खुदून विचारायची सवय असते. आणि ज्यावेळेस आपण खऱ्यापणाने सांगायला जातो त्यावेळेस सगळेच हितचिंतक आपले नसतात, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फसले जातो.